ठिकाणी उमेदवाराचं एक अनुमोदक सूचक त्या ठिकाणी आलेला होता. नाव कोण? बाबू जमादार यांचा संतोष कोटे यांनी त्या ठिकाणी आला होता. 3 मिनिट कमी असताना त्या ठिकाणी विरोधकाचे जे काय आहेत सुरेश पाटलाचे कार्यकर्ते, त्या ठिकाणी सूरज पाटील आहे, बिपिन पाटील आहे, या लोकांनी त्याला आतमध्ये येऊ दिलं नाही आणि धुडकावून लावलं. हे अतिशय म्हणजे लोकशाहीचा गळा दाबणारं आहे. त्या ठिकाणी पोलिसांनी सुद्धा ते बघितलेलं आहे, पण त्यांनी आत येत असताना त्याला बाहेर काढलेलं आहे. या गोष्टीचा मी निषेध करतो आणि या संदर्भात मी कोर्टामध्ये न्याय मागण्यासाठी 100% जाणार आहे. पोलिसांसोबत तुमची हुज्जत झाली? पोलिसांसोबत हुज्जत झालेलं नाही. पोलिसांना सांगत होतो 3 मिनिट कमी असताना त्यांनी गेटवर आला होता, त्याला येऊ देत नव्हते. त्या पद्धतीनं तिथं जे कोणी होते त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. आचारसंहितेमध्ये अशा पद्धतीचं उल्लंघन करणं हे म्हणजे ते एक प्रकारे 100% गुन्हाच आहे. आचारसंहिता भंग झालेला अशा पद्धतीचं मी या ठिकाणी सांगतो आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे. या माध्यमातून मी या ठिकाणी कोर्टामध्ये न्याय मागणार आहे. उमेदवारी मागे घेण्यासाठी ते तयार नव्हते ना, पण निघून गेले तिथून. तसं नाही आहे, तुम्ही बघितलं नाही. तुम्ही तिथं त्या ठिकाणी तुम्ही त्यांना विचारू शकता. त्यांनी फक्त विषय कसा असतंय, 3च्या आतमध्ये जर तो उभारलेला असला, उमेदवार येत होता, उमेदवार येत असताना उमेदवाराला वेळ झालं तरी ते तिथं चालू शकतंय. या संदर्भात आम्ही प्रयत्न करत होतो. त्यांनी त्या ठिकाणी आलेलं असताना मेन दरवाजासमोर उभारून त्यांना धुडकावून लावण्याचा प्रयत्न केलाय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.